पुण्यातून एक अतिशय दुर्दैवी घटना समोर आली आहे। मूळचा बीडचा असलेल्या शिवदास गीते याने राहत्या घरात पत्नी ज्योती गीते हिचा शिलाई मशीनच्या कात्रीने गळा चिरला। आपल्या पोटच्या लहानग्या मुलासमोर त्याने पत्नीला जीवे मारलं। खोलीभर रक्ताचा पाट वाहत होता, अंथरूण रक्ताने माखलं होतं। तो इतक्यावरच थांबला नाही, तर त्याने आपल्या मोबाईलने मृत पत्नीचा व्हिडिओ केला। व्हिडिओ शूट करताना तो वारंवार एकाच गोष्टीचा उल्लेख करत होता, तुला मला मारायचं होतं, तू मला मारण्याचा प्लॅन करत होतीस, ती लक्ष्मी होती, तिला मारायचं नव्हतं, पण तू माझ्यापुढं काहीच पर्याय ठेवला नाहीस। हा सर्व प्रकार त्यांच्या 6 वर्षाच्या लहान मुलाने शेजारी एका खुर्चीवर बसून पाहिला। हा व्हिडिओ अत्यंत भीषण आणि अंगावर काटा आणणारा आहे। हा प्रकार पुण्यातील खराडीतील तुळजाभवानी नगर परिसरात घडला। बुधवारी 22 जानेवारी रोजी पहाटे हा प्रकार घडला। शिवदास गीते हा मूळचा बीड येथील असून न्यायालयात टंकलेखक आहे। खडकी भागात तो भाडेतत्वावर खोली घेऊन राहत होता। काही दिवसांपासून या दाम्पत्यात कौटुंबिक कारणावरून वाद सुरू होता। बुधवारी पहाटे त्यांच्यात वाद झाला आणि त्यानंतर शिवदासने घरातील शिलाई मशीनच्या कात्रीने ज्योतीच्या गळ्यावर वार केले। त्यानंतर घरभर रक्त पसरलं। शेजारच्या लोकांनी तक्रार दिली। त्यानंतर खराडी पोलिसांनी ज्योतीला तातडीने ससून रुग्णालयात दाखल केले, परंतु उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले। मिळालेल्या माहितीनुसार शिवदास गीते याला पोलिसांनी अटक केली आहे। तर पतीने व्हिडिओ रेकॉर्ड करून, माझा नाईलाज होता, मला हिला मारायची इच्छा नव्हती, मी वाईट हेतूने कधीच काही केलं नाही, माझा हेतू वाईट नव्हता, मी हिला सांभाळलं असतं, मी स्वतःच्या रक्षणासाठी हे केलं, मी आत्तापर्यंत कोणताही गुन्हा केलेला नाही, पण हिची माहेरची लोक गुंड प्रवृत्तीची आहे, असा व्हिडिओ त्याने रेकॉर्ड केला आहे।